महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे. अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेलं आहे. उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल. नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं. आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तर मी म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले. विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे. हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला. महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली. मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो. विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असं एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने कारण काय असतं की एक पद्धत आहे. पहिला अर्थसंकल्प येतो, मग मागण्या पुरवण्या मागण्या, मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या, 75,000 कोटीच्या मागण्या कुठून आणणार, कोणाला देणार, राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे. तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं. आम्हाला आता जाणून घ्यायचंय की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे, किती रकमेचा गेलेला आहे, त्यातून कोणाला मदत होणार आहे. राज्य सरकारला मी पण आहेच विधिमंडळामध्ये, आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावरती ठेवला गेला पाहिजे. राज्यातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही, आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे. कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणार आहे का खरोखर ही मदत पाठवणार आहे. आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं कारण आता या सगळ्या मदती त्या खातरजमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे. 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत. मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का, आणि असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या निमित्ताने हे अधिवेशन जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत. कारण प्रश्न विचारले जातात, व्यथा मांडल्या जातात, राज्याच्या किंवा जनतेची गाऱ्हाणी इकडे मांडली जातात, पण नुसती वेळ मारून नेली जाते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणखीन अनेक विषय आहेत, पण पहिलं आपण जर काही प्रश्न असतील तर विचार, मी त्याच्यावरती बोलतो. विरोधी पक्ष नेता नाहीये, घटनात्मक अधिकार मात्र अद्याप दिला गेला नाही, नियुक्ती करण्यात आली नाही विरोधी पक्ष. मी हे तुम्हाला का बोलायला सांगितलं कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत. मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक 8-10 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं, हो ना भास्कर,
आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे, त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये. त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल. पण नियम असला काय आणि नसला काय, जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरतंय का, हा एक मोठा विषय. म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय? एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत, केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्याचं काय महत्व नाही महाराष्ट्र. अधिवेशनामध्ये सांगितलं की हे अधिकारी मुख्यमंत्र्यांचे नाही तर विधानसभा अध्यक्षांचे आहेत, विरोधी पक्षनेता नियुक्ती करणं. हे एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न नेहमी होतो. कारण बरं मग नाही भेटण्यापेक्षा हे भेटण्याची काय लोकशाहीतली मांडणी आहे, लोकशाहीतली मांडणी आहे. अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातली गेले तुम्हाला माहिती आहे. अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्म मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहेत. त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे, लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे, राज्याचे प्रमुख आहेत, की का तुम्ही अजून करत नाही? आम्ही तर पत्र दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गहन आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये जवळपास 780 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात त्यांचा आकडा अजूनही जास्त आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? कारण हे सरकार अख्खच्या हेलिकॉप्टर सुटतायत, बॅगा भरभरून आनंदाचा सीधा जातोय. या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील. अधिवेशन संपल्यानंतर लगोलग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल. म्हणजे निवडणुका मागून निवडणुका हा सगळा खेळ. आणि गेल्या वेळेची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे. मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती. पूर्वी आपण इतर राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे, कसे बंदुका काढल्या जात आहेत, बूथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे, पैशाचं वाटप कसा केलं जातोय, हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं. मग इतर राज्य ही ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदीशाही सुरू आहे. म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये. मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे. म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला. त्याच्यामुळे इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊ दे ना, इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा. कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू, कसा म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. उद्धवजी जसं इथे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तसं संसदेतही अधिवेशन सुरू आहे आणि तिथे भाषणात अमित शहानी आणि तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका केलेली आहे. जो न्यायमूर्तींविरोधात महाभियोग चालवला जातो आहे, जो प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेलाय त्यात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सही केलेली आहे. विषय काय तो जो मदुराईचा प्रश्न आहे, जो पुरातन गृहमंत्र्यांना आहे, मला वाटतं तो एक जरा नाही फोटो एक मिनिट. हा अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षांनी आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी. नाही पण काय म्हणून सही करू नये असं त्यांना वाटतं? कोणत्या विषयावर? सर मामला ऐसा है नहीं, मामला समझ में आ गया लेकिन वो क्या कहना, अरे भाई कहना क्या चाहते हो? हिंदुत्वाचा ना मग असं बोला ना. आता अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. तूर्त काय झालेलं आहे की गेले 2-3 दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये
वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे वन डे मातरम. कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये. भारतात काय चाललेलं आहे वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं आम्हाला प्रश्न विचारायचे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो. आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही. पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं. ही एक बातमी जोरात चालली. मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं. पण अमित शहाना मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय. आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो, ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पाताळ एक केलं गेलं होतं. तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड. आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेला आणि आमच्या सरकारला बदनाम करायची. त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं? लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत. ह्या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये. त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत. हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेला नाहीये. आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे, मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे, तिकडे रोषणाई, तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे, उत्सव साजरे झालेच पाहिजेत या मताचा मी आहे, माझी शिवसेना आहे. आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकवू नये. कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय. कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या. अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरचे काय साटलोट होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चले जावला कसा विरोध केला होता. फजलुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये त्यांचे देव माझे नाहीत, श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेलं आहे. आणि 3 ठिकाणी तिकडे त्यांनी मला वाटतं मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केली होती. आणि हे यांचे स्थापन करते यांचे सिंध सेंट्रल प्रोव्हिन्स आणि 3 हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकवायच्या भानगडीत पडू नये. कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील. अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता इथपासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठे जातं, कोणत्या टोपीखाली धरतं. अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही, तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय. मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा, नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा, नाहीतर हे तरी स्वीकारा. उद्धवजी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं सत्ताधारी सगळ्या आमदारांना की लाडकी बहीण योजनेचा यापुढे उल्लेख करू नका, जर केला तर घरात बसावं लागेल. लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच. कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे. 2100 रुपये कधी करणार 1500चे हा विषय मी काढणारच. आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये
हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी. मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसवावं लागेल. उद्धवजी परत त्याच विषयावर आहे. तुम्ही म्हणालात की त्या मंदिरात दीप लावला गेला पाहिजे. तर आता जी प्रस्तावावर तुमच्या नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का? नाही, मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये. एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये. एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या गुलाम्याखालनं त्यांनी पक्षीय अजेंडा रेटता कामा नये. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे. कसं पाहता आपण याकडे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे? जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची? आज शिवसेनेच्या केसबाबत 4 वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय का एक सरन्यायाधीश होऊन गेले पुढचे कोण, आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचं. नाही पण उद्धवजी नाही, मला याच्याबद्दल तो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला. त्यांनी असं म्हटलं कोण होतास तू काय झालास मी पण तेच म्हणते त्यांना. उद्धव ठाकरे मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होतास तू काय झालास तू भ्रष्टाचाराला पांघरुणात घेतलंस तू. ग्रामपंचायतीमध्ये गुजरात राज्याने घुसखोरी केलेली आहे. सीमावाद तिथे देखील शिकायला गुजरात महाराष्ट्र सीमावाद हा अमित शहाचं मी जे बोललो ना अॅनाकोंडा, हा अॅनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. आता हे कोण झालासं काय झालासं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्या हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहाविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातचे जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे. मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले, महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले. आम्ही तर हा प्रयत्न हाडून पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकार काय करेल न करेल आम्हाला त्याची शिकाय पडलेली नाहीये आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा नाही. चौकशी होत नाही या पैशांच्या जे पैसे सापडले ते बिझनेससाठी असतील व्यवसायासाठी असतील अशी कारणं सत्ताधारी देतात मात्र चौकशी होत नाहीये सगळ्याची. अंबादास दानवेंनी 3 व्हिडिओ म्हणूनच मी म्हटलं ना की आणखीन एक खातं निर्माण करावं पांघरुण खातं आणि त्याचं कारण हेच क्लीन चिट देत आहेत. हेच क्लीन चिट देत आहेत. स्वतःच आरोप हे यांचं हिंदुत्व. गोवा जमीन व्यवहार प्रकरणात काल हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवर गुन्हा का दाखल केला जात नाही या प्रकरणामध्ये. मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायचं आधी सोडून दिलेलं आहे. उद्धवजी आदिवासीच्या काळात 100 कोटी रुपये सीएम फंडामध्ये जमा झाले होते मात्र त्यातून 70-80 लाखच शेतकऱ्यांना देण्यात आले. काय 70,000 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं. आदिवासीच्या काळात 100 कोटी. ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्यांना म्हणून मी पण येतो तुम्ही पण या आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे. या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केलं नाही. सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेले नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये. मी तोच अधिवेशन होते आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे. महागाई सुद्धा वाढत झाली आणि बेरोजगार आहेतच. तर यावर आपलं काय? याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणजे तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं राज्य करत राहतो. आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे, शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे असं नवीन नाटक ते लिहितील. आता एका ठिकाणी सरकार असं म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तरं दिलेली आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते ई-केवायसी मुळे रखडलेले आहेत. मी तोच विषय घेतला ना. म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी
की मागे 2017 साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती. त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्याची माहिती, मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे, असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले. मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता, मग बापाची चौकशी कशी करू शकता? बापाची चौकशी करता, शेतकऱ्याची मुलं आहात ना. मी याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती. मी कोणती चौकशी केली नव्हती, कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती.